विनोदी अभिनेता राजपाल यादवची मंगळवारी जेलमधनं सुटका झाली आहे। जेलमधनं बाहेर येताच तो थेट आपल्या पुतणीच्या लग्नात सहभागी झाला। या लग्नासाठीच त्यानं तातडीच्या जामिनाचीही मागणी केली होती। 1.5 कोटी रुपये जमा केल्यावर कोर्टानं त्याला जामीन आता मंजूर केलेला आहे। राजपाल यादव तिहार तुरुंगातून बाहेर। कठीण काळात बॉलिवूडची साथ, 250 चित्रपट आणि 30 वर्षांचा प्रवास। बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता राजपाल यादव, विनोदाचं अचूक टायमिंग, निरागस चेहरा आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर त्यांनी सिनेरसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं। पण त्याला 10 दिवस तिहार तुरुंगात काढावे लागले। दिल्ली उच्च न्यायालयानं 18 मार्च पर्यंत त्याला हंगामी जामीन मंजूर केला। राजपालला दिलासा मिळाला। 1.5 कोटी रुपये जमा केल्यानंतर जामीन दिला गेला। 2010 सालातल्या अतापता लापता सिनेमासाठी 9 कोटींचं हे कर्ज प्रकरण आहे। चेक बाउन्स झाल्यानं हे प्रकरण कोर्टात पोहोचलं आणि कोर्टानं त्याला 6 महिन्यांची शिक्षा ठोठावली। आता कोर्टानं त्याला हंगामी जामीन मंजूर केलाय। 10 दिवसानंतर तुरुंगाबाहेर पडलेला राजपाल भावूक झाला। मी नेहमी कोर्टाच्या आदेशाचं पालन केलंय आणि यापुढेही कोर्टाच्या आदेशाचं पालन करीत। देशभरातील लोकांनी मला खूप प्रेम दिलं। 2027 मध्ये फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला त्याला 30 वर्ष पूर्ण होतील। प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मी 200 ते 250 चित्रपट करू शकलो। मेरे ऊपर ये कि मेरा इंटेंशन क्या था, वो सब चीजें, क्योंकि कोर्ट की बात माननीय हाई कोर्ट, जो भी पिछले 10 साल में माननीय हाई कोर्ट ने जहां जहां आदेश दिए हैं मैं हाजिर मिला हूं। आगे भी जहां जहां आदेश होंगे बिल्कुल मैं हाजिर मिलूंगा। या कठीण काळात बॉलिवूडही राजपाल सोबत उभं राहिलं। सलमान खान, अजय देवगन, सोनू सूद, वरुण धवन, मिका सिंग आणि गुरु रंधावा यासारख्या सेलिब्रिटींनी राजपालला साथ दिली। इंडस्ट्रीनं साथ दिल्यामुळे राजपाल यादवला मोठा आधार मिळाला। पूरा बॉलीवुड ये किस्सा 2012-13 में शुरू हुआ था। 2026 में मैं 200-250 फिल्में किए हुआ हूँ। भारतीय सिनेमा का बच्चा, बूढ़ा, नौजवान मेरे कलेजे का टुकड़ा है, मेरे साथ था और साथ है। राजपाल यादवनं 3 दशकाच्या प्रवासात 250हून अधिक चित्रपटात अभिनय केलाय। अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं। एका आर्थिक व्यवहारामुळे भलेही त्याला तुरुंगाची हवा खावी लागली, पण आजही सिनेरसिकांचं प्रेम कायम आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।